रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे। त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट किशोर वरक, ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे। निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते। EVM मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे। नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडेच निधी मागायला यायचं आहे। त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितेश राणे यांनी दिली। त्याचाही उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे। त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटीसमधून केलेली आहे।